ज्याला वाटतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी, जोपर्यंत बाईच्या हस्तरेषा आणि नवऱ्याच्या पायाच्या रेषा एकत्रित होत नाहीत, जोपर्यंत आपल्या हस्तरेषांचा स्पर्श नवऱ्याच्या पायाच्या रेषाला होत नाही, तोपर्यंत त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही. पुरुष मंडळी जोरदार वाजवा आता. म्हणून धर्मशास्त्र सांगते की पत्नीने पती कामावरून आल्यावर निदान नाही तर रोज पण 2-3 दिवसातून एकदा तरी, आठवड्यातून एकदा तरी नवरीचे पाय, हे उपकार नाहीत आपले त्याच्यावर, उपकार नाहीत आपले त्याच्यावर, अजिबात नाही. हा प्रत्येक पत्नीचा धर्म आहे. मायबाप तुम्ही किती थकलेला असाल, आपला पांडुरंग येतो, आपला नारायण येतो. जर ती लक्ष्मी तिच्या पतीची सेवा करत असेल, तिचं वरदान आहे, जी बाई नवरीची दररोज सेवा करेल, जी बाई नवरीची पाय दाबेल, त्या घरी माझी कृपा होईल आणि मी सतत बरसत राहील. पुरुष मंडळी हे काय खोटा आणि थोटान सांगत नाही मी, हा कथेतला बोध आहे हा. नारी पती, प्रत्येक भारतीय नारी पतीच्या आज्ञेत शोभते. संस्कृतीची कृपा आहे आपल्यावरती फार मोठी. म्हणे स्वामी तुम्ही तपश्चर्यासाठी गेलात होता तो, पण स्वामी तुम्ही आज का बरं परत आलात? माझं काही चुकलं का? आणि चुकलं असेल तर मला सांगा ना, पण असा आबोला नका धरुगड्या माझ्याशी. आज तुम्ही माझ्याशी एकही शब्द बोलला नाहीत, माझं काही चुकलं का? चूक असेल तर माझी सांगा, आणि मी जर अपराधी असेल तर मला शिक्षा करा गड्या स्वामी, पण असं आबोला धरू नका. माझं काही चुकलं का? म्हणे तुझं काही चुकलं नाही. म्हणे मी तपश्चर्याला गेलतो पण एक पक्षी माझ्या शत्रूचं नाव घेत होता. म्हणे स्वामी काय नाव घेत होता तो? काय नाही म्हटले, नारायण नारायण म्हणत होता. तिला इतकं चांगलं वाटलं, ती म्हणे कधी नव्हे पण द्वेष करणाऱ्या पतीच्या मुखातून देवाचं नाव आलं. योग्य समय हा, आणि आता संधीचं सोनं करायचंय. ही संधी वाया जाता कामा नये. तिने पुन्हा पुन्हा राहून विचारावं, स्वामी सांगा ना ते पक्षी काय म्हणत होते, माझ्या लक्षातूनच गेलो. मग तुला सांगितलं नाही एकदा, नारायण नारायण म्हणत होते. असं करता करता तिने 108 वेळा वधून घेतलं, आणि देवाचीच कृपा, कर्म धर्म संयोगाने दोघांचा समागम झाला, आणि भगवंताची कृपा तिच्या अंतकरणात भक्ती भावाने नारायण होता, आणि हिरण्यकश्यपूच्या अंतकरणात देश द्वेषाने का होईना पण नारायण होता. दोघांच्या अंतकरणात नारायण होता. चमत्कार झाला माईबाप, कर्म धर्म संयोगाने. त्याच वेळी कयाधू मातेला गर्भधारणा झाली, आणि नारायण दोघांच्या चित्तामध्ये होता. म्हणून परमात्म्याचा महान भगवत भक्त कयाधू मातेच्या उदरातून आता जन्माला येणारे, कयाधू मातेच्या गर्भात गर्भधारणा झाली. हा दुसऱ्या दिवशी हिरण्यकश्यपू तपश्चर्यासाठी निघून गेला. घनघोर तपश्चर्या केली आणि दिव्य 1000 वर्ष. त्याची तपश्चर्या पाहून तिकडे इंद्राचं आसन हादरलं. मला हा इंद्र माणूस ना माझ्या उभ्या आयुष्यात कधीच आवडला नाही. कोणी तपश्चर्याला बसलं का इंद्राचं आसन हादरायचं, आणि इंद्राचं आसन हादरलं का त्याने अप्सरा पाठवलीच. याने कोणाचीच तपश्चर्या पूर्ण होऊ दिली नाही इंद्राने. कोणी तपश्चर्याला बसला की भंग करण्यासाठी अप्सरा पाठवायचा. इंद्राला भीती वाटू लागली, आणि इंद्राला वाटलं त्याची पत्नी पतिव्रत आहे कयाधू, मग हिचंच आपण हरण केलं पाहिजे. इंद्राने कयाधूला पकडलं ना आकाश मार्गाने घेऊन चालला. नारद महर्षी प्रगट झाले. पण इंद्रा तुला काय अक्कल आहे का रे? लाज वाटत नाही तुला? हरिभक्ताच्या मातेला स्पर्श करतोस. अरे हरिभक्ताची माता आहे. अरे बाप रे, इंद्र तर भयभीत झाला. लाज वाटत नाही तुला इंद्र? अरे याच्या उदरातून परमात्म्याचा महान भगवत भक्त जन्म घेणारे. म्हणे माझं आसन आदरलं, मला वाटलं हिचा पती माझ्या इंद्रपदासाठी तपश्चर्या करतोय. सोड म्हणे इथेला, देव असून नीच कृत्य करतोस. इंद्राला वाईट वाटलं त्या ठिकाणी. शर्मेने मान खाली घातली, इंद्र स्वर्गात निघून गेला. आता मात्र नारद महर्षींनी कयाधूला आपल्या आश्रमात नेलं, आणि एक 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 भक्तीचा संस्कार कयाधूच्या गर्भावरती होऊ लागला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला.
मातेच्या गर्भात असणारा देव 5व्या महिन्यापासून आपला आईचा आवाज ऐकतो बरं का. हे विज्ञानाने आता सिद्ध केले, पण वारकरी संप्रदायाने हजारो वर्षापूर्वी जगाला सांगितले. म्हणून जिच्या उदरामध्ये गर्भ आहे अशा आईने, अशा मातेने, गर्भवती स्त्रीने ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. तिने हरिपाठ वाचावा, ऐकावा. तिने कथा श्रवण करावी, रामायण ऐकावं, भागवत ऐकावं. तिने अनेक पोथी पुराणांचं श्रवण करावं, भगवंताच्या कथा ऐकाव्यात. तिने शिवचरित्राचं वाचन करावं, चांगले चांगले धार्मिक ग्रंथ तिने वाचावेत. कारण मातेच्या गर्भात असताना जीव आईचा आवाज ऐकतो आणि आई ज्या पद्धतीचं वाचन करते. आता ती जर 3 इडियट्स पाहत असेल तर येणारी अवलाद इडियटच जन्माला येणार. डोरेमॉन मोठू पतलू जन्माला येणार. पहा तुम्ही, जन्माला येणार ते सध्या बळट जन्माला येणार. मग ती ज्या पद्धतीचं वाचत असेल, ज्या पद्धतीचं ऐकत असेल आणि ज्या पद्धतीचं ती पाहत असेल. म्हणून सांगितलंय गर्भवती मातेच्या कानावरती चांगलंच पडावं आणि तिच्या मुखातून सुद्धा चांगले शब्द यावेत. मागे तुम्हाला विश्वास बसणार नाही, आम्हाला गोव्यातून फोन आला होता एक कीर्तनासाठी. तुम्ही म्हणाल ताई गोव्यातले लोक कीर्तन, अरे गोव्यातली लोक अमृतच पितात. आपले जाऊन तिकडे काय दिवे लावतात ना, हे पाहणं आधी गरजेचं आहे. तिकडचे लोक अमृतच ऐकणार आहेत, अमृत पिणारेच येत. म्हणे ताई तुमचं कीर्तन घ्यायचंय. म्हटलं काय निमित्त कशाच आहे? म्हणे काही नाही, 10-15 वर्षानंतर माझ्या पत्नीला दिवस गेलेत. आमच्यावर देवाची कृपा झाली, दवाखान्यात सुद्धा गुण आलं. म्हटले पत्नी गर्भवती, तिचा 7वा महिना, तिचं डोहाळं जेवण करायचंय. डोहाळं जेवण कळतं ना तुम्हाला, चोळी घालणं आपल्याकडे म्हणतात त्याला, बेबी शॉवर. तिचं डोहाळं जेवण करायचं आणि डोहाळं जेवणाला तिने गर्भवती असताना गर्भातल्या बालकाने कीर्तन ऐकावं म्हणून आम्हाला डोहाळं जेवणाला तुमचं कीर्तन ठेवायचंय. तुम्ही म्हणताल ताई काय हो, काही सांगता तुम्ही, डोहाळं जेवणाला कुठं कीर्तन असतं का? अरे जगातलं पहिलं डोहाळं जेवणाचं कीर्तन, कीर्तनाची गादी ज्या नारद महर्षींची, त्या नारद महर्षींनी कयाधूच्या डोहाळ जेवणाचं पहिलं कीर्तन केलं. तिच्या गर्भात असताना, उदरामध्ये असताना सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं? कळतंय ना? उद्धवा लाधला कृष्णदाता म्हणून एकेका भक्तीचे संस्कार गर्भात होऊ लागले. ज्यावेळी स्वराज्य स्थापना होण्याच्या अगोदर, हिंदवी स्वराज्य स्थापन होण्याच्या अगोदर आमच्या भारत देशावरती 5 सुलतानी सत्ता थया नाचत होत्या. सुलतानी सत्तेचा अर्थ आणि अनर्थ एवढाच होता. एकदा मोठ्या प्रेमाने बोला सर्वजण, राधे राधे. घरादाराची राख रांगोळी, संसाराची होळी. अरे गावाच्या गाव बेचिराख केली जात होती, गावाच्या गाव उद्ध्वस्त केली जात होती. सर्वस्व लुटलं जात होतं आणि सर्वस्वाबरोबर लुटली जात होती ती वस्तू अब्रू. सुलतानी फौजा वखवखून तुटून पडत ती वस्तू होती अब्रू. मोहिमंत काही काळ विश्रांती मिळाली म्हणून शहाजी राजे स्वराज्यामध्ये परतले आणि शहाजी राजांच्या सेवेमध्ये आऊसाहेब जिजाऊ चूर 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 झाल्या आणि सेवेचा परिणाम दिसला. आऊसाहेबांच्या मुखकमलावरती एक विलक्षण तेज झळकू लागलं. वाड्यातल्या जाणत्या बाईंनी जाणलं, शहाजी राजांना कळालं की राणी सरकारांना दिवस गेलेत म्हणून. तेवढ्यामध्ये बातमी आली आणि आता मोहीम निघणारे, राजांना मोहिमात जावं लागणारे. पण अशा त्या नाजूक परिस्थितीमध्ये राणी सरकारांना ठेवण्यासाठी एखादं घरटं हवं, सुरक्षित हवं आणि सह्याद्रीच्या कुशीतलं हवं. 3 महिन्याच्या गर्भवती होत्या आऊसाहेब जिजाऊ आणि तेवढ्यामध्ये शहाजी राजांना आठवण झाली, गड शिवनेरी. त्यावेळी शिवनेरी गडावर गडकरी होते भोसल्यांचे व्याही विजयराव सिद्धोजी विश्वासराव. त्यांच्या स्वाधीन राणी सरकारांना गेलं आणि शहाजी राजे मोहिमात परत गेले. एक एक स्वराज्यातली बातमी अशी येऊन धडकायची. प्रत्येक बातमीचा परिणाम अंतःकरणावरती आणि पर्यायानं जिजाऊ महासाहेबांच्या गर्भावरती व्हायचा. अंतःकरण पिळवटून निघायचं.